दिवाळीनिमित्त आपण आज सुंदर आणि सोपी अशी पणतीची रांगोळी बघणार आहोत. हॅलो एव्हरीवन, मी सुजाता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण इथे एक पणतीच्या डिझाईनची प्रिंटआउट घेतलेली आहे. त्याच्यावरती मी OHP शीट ठेवलेली आहे आणि त्याला मास्किंग टेपनी सिक्युअर करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ग्लू मिक्स केला आहे. इथे मी फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू वापरला आहे. इथे मी 50% वॉटर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला हे मिश्रण ब्रशच्या साहाय्याने OHP शीटवरती लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती रांगोळी घालून घेणार आहोत. इथे मी 2 शेड्स यूज केलेले आहेत, येलो आणि ऑरेंज. त्यानंतर आपल्याला एक पेपर ठेवून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी बाजूला काढून घ्यायची. कुठलीही जागा रिकामी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ग्लू अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू रांगोळी पसरून घ्यायची आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. इथे मी या पार्टसाठी लाईट ब्राऊन कलर वापरला आहे आणि जी बाहेरची बॉर्डर आहे त्याच्यासाठी मी डार्क ब्राऊन कलर यूज करणार आहे. एक्स्ट्राची रांगोळी काढून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे. ज्या ठिकाणी रांगोळी चिटकलेली नाही त्या ठिकाणी परत एकदा ग्लू लावून त्या ठिकाणी रांगोळी चिटकवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक एक पार्ट कंप्लीट करून घ्यायचा आहे. आपला फर्स्ट लेयर आता कंप्लीट झाला आहे. तर याला व्यवस्थित आपण ड्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरा लेयर द्यायचा आहे. तर दुसऱ्या लेयरला पण परत एकदा सेम तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. ग्लू व्यवस्थित अप्लाय करून आपल्याला त्याच्यावरती परत रांगोळी घालून घ्यायची आहे. सेकंड लेअरमुळे रांगोळीला छान थिकनेस येतो आणि आपल्या रांगोळीला छान फिनिशिंग येते. अशाच पद्धतीने एक एक करून रांगोळीचा सेकंड लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. आपला सेकंड लेअर कंप्लीट झाला आहे. तर आता मास्किंग टेप काढून घ्यायचा आहे आणि आपली तयार रांगोळी आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायची आहे. आपण याच्यावरती ॲक्रिलिक कलरने बॉर्डर करणार आहोत. त्याच्या अगोदर रांगोळी पूर्ण ड्राय झाली पाहिजे. मी इथे पेन्सिलच्या साहाय्याने जे काही एक्स्ट्रा रांगोळीचे पार्टिकल्स जे बॉर्डरच्या बाहेर आलेले आहेत ते काढून घेतलेत. त्यानंतर आपण आता ॲक्रिलिक कलरने त्याला बॉर्डर करून घेणार आहोत. इथे मी ब्लॅक ॲक्रिलिक कलर यूज केला आहे बॉर्डरसाठी. बॉर्डर करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला
अशीच रांगोळी आवडत असेल तर तसंही ठेवू शकता किंवा मग त्याला बॉर्डर पण करू शकता. तर अशा पद्धतीने मी पूर्ण रांगोळीला बॉर्डर करून घेतली आहे. रांगोळीला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी इथे फेविक्रिलचं 3D लायनर घेतला आहे आणि त्याच्यावरती डॉट्स काढून घेतले आहेत 3D लायनरने. तुम्ही इथे पाहिजे तो कलर यूज करू शकता, पाहिजे ती डिझाईन काढू शकता. आपली पंतीची रेडीमेड रांगोळी आता पूर्णपणे तयार आहे. जी एक्स्ट्रा शीट आहे ती आपण सिझरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. मला थोडंसं तिथे रिकामं वाटत होतं म्हणून मी परत ॲक्रिलिक कलरने तिथे लाईन्स मारून घेतल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपली पंतीची रेडीमेड रांगोळी तयार झाली आहे. तुम्ही असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स यूज करून पण रांगोळी बनवू शकता. ट्युटोरियल कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहत राहा.